नमस्कार. श्री वल्लभ आयुर्वेद आश्रममध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपण एक सुंदर अशा वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत, ती म्हणजे कुरडू. पावसाळ्याच्या काळामध्ये सर्वत्र कोकणामध्ये उपलब्ध असणारं आणि मूत्रविकारांवर, वृक्कविकारांवर, किडनीच्या विकारांवर ते अतिशय उत्तम असं परिणाम साधून देणारं असं एक कुरडू हे क्षुप काय झाड या संबंधी आपण माहिती घेणार आहोत. या कुरडू या वनस्पतीची कोकणामध्ये एकतर भाजी करतात. हल्ली मोठ्या प्रमाणावरती सर्वत्र भाज्या उपलब्ध असल्यामुळे याचा वापर कमी झाला आहे भाजी करण्यामध्ये. पण केनक कुरडूची भाजी ही खाण्यासाठी सांगितलेली आहे आणि या भाजीचा उपयोग आम्ही आमच्या रुग्णांना विविध प्रकारचे जे मूत्रविकार असतात त्यांच्यामध्ये, अगदी मूतखडे, मूत्राशमरी, अनेक लोकांच्या मूत्रामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट्स अतिरिक्त प्रमाणामध्ये जात असल्यामुळे त्यांना त्रास होत असतो. मूत्रदाह, लघवीला जळजळ होणे, घाई होणे, अशा त्रासांमध्ये लघवी साफ न होणे यांच्यामध्ये या कुरडूचा भाजीचा अतिशय सुंदर उपयोग होतो. याचं पंचांग वापरलं जातं. याच्या मुळांचा वापर आम्ही चिकित्सेमध्ये करतोच, पण भाजी ही रुग्णांना आम्ही करून खायला सांगत असतो. किमान आठवड्याकाठी एकदा तरी या कुरडूची भाजी आपल्या आहारामध्ये असली पाहिजे. याला ही फुलं अशी छान येतात आणि खूप उशिरापर्यंत या फुलांचा असाच रंग छानपर्यंत राहतो. नवरात्रीमध्ये नवान्न पौर्णिमेला आपल्या घराच्या ठिकाणी दरवाजाला याचं तोरण बांधलं जातं. याच्या फुलांमध्ये आतमध्ये एक बारीक बी असतं आणि ते बीज हे सुद्धा अतिशय उत्तम असं मूत्रविकारांना शमन करणारं असं आहे. तर आपल्या अंगावरती असणारी सूज, अनेक वेळा आपल्या वृक्कांमध्ये, किडनीमध्ये काही क्षार, त्यांच्यापासून तयार झालेले खडे यांच्यामुळे त्याच्यातून किडनीमधून या क्षारांचं आणि पाण्याचा निचरा नीट होत नाही आणि मग शरीर फुगीर दिसायला लागतं. तर अशा स्थितीमध्ये या कुरडूचा वापर हा आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे, ज्याच्यामुळे अंगावरची सूज कमी होते. आणि ही सूज कमी झाली की अनेक लोकांना गाऊटचा त्रास असतो, अनेक लोकांच्या सांध्यांना सूज असते, चेहऱ्यावरती अनेक लोकांच्या सूज येते, शरीराला ती सूज आल्यामुळे जडत्व येतं, दम लागतो. तर या प्रकारची सूज कमी करण्यासाठी लघवीला साफ झालं की अंगावरची सूज हटते. तर या कुरडूचा वापर नक्कीच सर्वांनी भाजी म्हणून करा. चिकित्सेमध्ये आम्ही तर करत असतोच, पण निसर्गामध्ये सहजगत्या उपलब्ध असणारं हे सुंदर औषध आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करूया की जे निर्धोक आहे, ज्याचा कुठला तोटा नाही. धन्यवाद.